अर्जुन आता संपूर्णपणे शरण येतो. न चैतद्विद महाकतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः याने वहत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयःस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस् तेहं शाधि मां त्वां प्रपन्नं न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम. मला अजूनही कळत नाही, जिंकलं तर बरं की हरलो तर. हे शत्रू आहेत, पण त्यांना ठार मारून मला जगायचंच नाहीये. हे कृष्ण, माझं मन गोंधळलेलं आहे. मी शरण आलो आहे, तूच सांग खरं कल्याण कशात आहे. आता मी तुझा शिष्य आहे. हे कृष्ण, माझ्या मनाला यातून काहीही दिलासा मिळत नाही. स्वर्ग मिळाला तरी चालेल, पण हा शोक माझं जीवन जाळून टाकतोय. हा क्षण आहे अर्जुनाच्या अहंकाराच्या विसर्जनाचा. आता तो गुरु शोधतोय आणि ज्ञानाची भीक मागतोय. अर्जुनाला आता कळून चुकतं, राज्य, वैभव, स्वर्ग काहीही या वेदना कमी करू शकत नाही. पुढच्या भागात श्रीकृष्ण देतात पहिला बोध. आत्मा शाश्वत आहे, तो कधी मरत नाही. फॉलो करा भगवद्गीता शॉर्ट्स. जय श्रीकृष्ण.